नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा तुषार भाऊ वागळे आणि स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे तळेगाव दाभाडेमधील गणपती उत्सवात. इथली सजावट, भक्तांचा उत्साह आणि बाप्पाचं सुंदर रूप हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायला मी खूप उत्सुक आहे. तर चला सुरू करूया हा गणेशोत्सवाचा खास ब्लॉग तुमच्यासाठी. शिवशाही बहरत होती. महाराजांनी स्वराज्य हितासाठी पुरंदरचा तह केला आणि हिंदुस्थानच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली. निमित्त होतं औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाचं. महाराजा जसवंत सिंह को आलमगीर की तरफ से खिल्लत, दक्खन के राजा शिवाजी को आलमगीर की तरफ से खिल्लत. राजाजी पूर्णेश फरमाइए. आम्ही मुजरा करू फरतो. राम सिंह, ये हमारे आगे कौन खड़ा है? जोधपुर के महाराजा जसवंत सिंह. कोण? जसवंत सिंग, जो आमच्या मावळ्यांसमोर पाठ दाखवून पळाला तो जसवंत सिंग. या भेकड आणि लाचारांपेक्षाही आमचा कमी दर्जा. तुझा हा बादशाह आणि तुझे वडील मिर्झा राजे चांगलंच ओळखतात आम्ही कोण आणि काय आहोत ते. सर, ये शिवा की त्योरियां क्यों चढ़ी है? खिल्लत से नाराज है तो उसे और देखो. दक्खन के राजा शिवाजी को हजरत बादशाह की तरफ से और खिल्लत, और खिल्लत. अरे नको तुझी खिल्लत. या अशा खिल्लती आम्ही आमच्या सवंगड्यांना रोज वाटतो. तुझ्या दरबारात आहोत म्हणून अपमान सहन करणार नाही. अरे जन्मजातच सह्याद्रीनं शौर्याची खिल्लत बहाल केली आहे आम्हाला. सह्याद्रीचा धगधगता ज्वालामुखी हृदयात घेऊन फिरतो हा शिवाजी, ज्याच्या दाहकतेपुढे तू तर केवळ एक निखारा आहेस. आम्ही इथे आलोय स्वाभिमानानं, शौर्याचा दागिना घालून. तुझ्या पुढे ही सह्याद्रीची गर्दन कधीच चुकणार नाही. मी सह्याद्रीचा रणमर्द वाघ आहे, वाघ. तुझ्या या भेकड आणि लांडग्यांच्या फौजेत मी कधीच शोभणार नाही. मग आमची गर्दन उडवली तरी बेहतर, पण अपमान सहन करत या दरबारात मी एक क्षणही थांबणार नाही. 12 मे 1666 रोजी दिल्ली दरबारी सिंह गर्जना घुमली. सह्याद्रीच्या स्वाभिमानी बाण्याचं यथार्थ दर्शन शिवरायांनी घडवलं. राजकारणाचा भाग म्हणून शिवरायांनी अजून एक खेळी केली. आजारपणाचं निमित्त करून दरबारात जाणं टाळलं. तर शंभू राजांच्या मुत्सद्देगिरीचं अस्त्र औरंगजेबाच्या विरुद्ध पुढे केलं आणि आग्रा दरबारात. क्यों राम सिंह, शिवा कहाँ है? गुस्ताखी माफ जहांपना. शिवाजी राजा की तबीयत बहुत खराब है. उन्हें बुखार है. बुखार तो उसे आना ही था. अक्सर नादानी में आपा खो बैठता है इंसान. अब वो जान गया होगा. ना तो इस तक को ऊंची आवाज सुनने की आदत है, ना ही इन दीवारों को. पछता रहा होगा शायद, और सोच रहा होगा उसकी गलती का अंजाम क्या होगा. शंभूराजे, कुर्नी साहब फरमाइए. जहांपना, ये शिवाजी राजा के फर्जंद शंभूराजे. जी शंभूराजे, तुम्हारी तबीयत महफूज है ना? तुम्हें तो बुखार नहीं? जी नाही, आम्हास बुखार नाही, पण आमच्यामुळे मात्र भल्या भल्यांना कापरं सुटतात. राम सिंह,
इन्हें दरबारी रिवाज समझाया नहीं? गलती माफ जहापना. शंभूराजे, आलमगीरांशी बोलताना तोंडासमोर रुमाल धरावा व नजर जमिनीवर ठेवून बोलावं. राम सिंग जी, हे कसं शक्य आहे? बिल्कुल आसान है. ये देखो, मुंह के सामने रुमाल और नजर जमीन पर. बिल्कुल सही समझे शंभूराजे. तुम्ही समजलं नाही आम्हाला काय म्हणायचे ते. हे कसं शक्य आहे? तुम्हीच आम्हाला प्रश्न विचारता आणि त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही नजर खाली ठेवून द्यायची. आम्हा शिकवण आहे नजरेला नजर भिडून सडेतोड उत्तर देण्याची, नजर खाली ठेवून नाही. शिवरुद्र 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 शंभूराजे रणसुंचा. राम सिंह, इनकी जबान बहुत तेज है. राम सिंग, बादशाहला सांगा जुबानच नाही तर आमच्या समशेरीची धारही तेज आहे. जी जहापना, दरबारी रीति रिवाज सीखने में थोड़ा समय लगेगा. खैर सुनो शंभूराजे, हमने सुना है तुम कुश्ती लड़ते हो, शमशेर चलाते हो. हमें अपने कर्तव्य दिखाओगे नहीं? हमारे दरबार में भी 101 सूरमा है. करोगे उसे दो हाथ? आम्ही बरोबरीच्या प्रतिस्पर्ध्याबरोबर लढतो. तुमचा एखादा शहजादा पाठवा, मग दाखवू आमचे कर्तव्य. इतरांशी 2 हात करायला आम्ही कठपुतलीचे बाहुले थोडी आहोत. सह्याद्रीच्या शूर शिवाचे छावे आहोत आम्ही. शिवरुद्र 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 शंभूराजे रणसुंचा. या जरी सोन्याच्या अंबारीत आला ना तरी त्याला इथून परत जाता येणार नाही. स्वाभिमानाची शिबंदी आणि निर्धाराचा कोट केलेल्या मावळी मनगटाबरोबर लढणं बाजार बुंद्यांचं काम नाही. औरंग्या, तुला याच मातीत मरावं लागणार. आणि भारोजी बाबा, आपली ज्यावेळी या औरंग्याबरोबर निकराची लढाई होईल ना तेव्हा सर्व राजे एक करून या औरंगजेबास सळकी पळ करून सोडायचे. शंभूराजे मोहिमांवर मोहिमा आखत होते. पोर्तुगीज, फिरंगी, सिद्धी, कुतुबशहा आणि आदिलशहा या 5 आघाड्यांवर एक हाती लढत होते. सह्यागिरीचा छावा तांडव मांडत होता. आणि अशातच स्वराज्याला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली. फितुरीच्या मार्गाने शंभूराजांना पकडून देण्याच्या योजना सुरू झाल्या. आणि अशाच वेळी संगमेश्वरावर महाराज, आपल्याला आता इथून मुक्काम हलवायला हवा. संताजी, कवीजी आणि तुम्ही मोरवा, आम्ही लढवतो बाकीचा सोबत. महाराज, आपण निघावं, जलदीने निघावं. फितुरी झाली या. आपल्या मुक्कामाची खबर मुक्काला खायलाच लागली या. खान इकडंच येतोय. भिंतीला बराच पाऊस वाटा आहे महाराज. आपण निघावं महाराज. अरे माझ्या कर्म राजा, तुम्ही निघा राजा. रायगड जवळ करा. गनिमाला आम्ही इथंच राखून ठेवतो. तुम्ही निघा राजा, तुम्ही निघा. लवकर निघा राजा, लवकर निघा.
आखिर कैद में आ ही गया जहन्नमी। छीन लो इसकी तलवार, छीन लो। क्यों शंभू राजे, आखिर आ ही गए तुम हमारे कब्जे में, क्यों? शेळपट कुत्र्यासारखी लायकी तुमची, हाडं फेकली की जमा होणार नाही. तुमच्यासारख्यांनी गर्दी केली म्हणून हा संभाजी संपत नाही आणि हे स्वराज्यही. चलो ले चलो इस काफर जहन्नमी को, चलो ले चलो। महाराष्ट्र धर्म रक्षिके बळे दारुघर, दारुघर, दारुघर. दारी उभारणी आणि कधीचा गाजून गेलो पार. सांग भवानी तुझ विण आम्हा कोण असे आधार. दारू घडबया, 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 दारू घडबया. महिषासुर मर्दिनी आई तूच महाकाली, तूच चंडिका, तू जगदंबा, तू शेरावाली. सोडू कुठार कसा पुन्हा मी, लाख तुझे अवतार, लाख तुझे अवतार. दारू घडबया, 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 दारू घडबया. दिनदुबळाची माला तशी असुरांचा धुकार, असुरांचा धुकार, असुरांचा धुकार. यमन माजला संकट आले, आज तुझे हे बाळ, आज तुझे हे बाळ, आज तुझे हे बाळ. चमत्कार तू दाखल कर गे यमनाचा संहार, चमत्कार तू दाखल कर गे यमनाचा संहार. दारू घडबया, 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 दारू घडबया. निजलीस आई आज कुठे तू, कशी तुला जागवू. स्वातंत्र्याची तहान माझी, सांग कशी भागवू. स्वातंत्र्याचे अमृत देई जसे मागणे फार, स्वातंत्र्याचे अमृत देई जसे मागणे फार, जसे मागणे फार. दारू घडबया, 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 दारू घडबया. आई जगदंबे, भवानी माते, हे रेणुका माते, कालिका माते, हे शांता दुर्गे, रणचंडिके तू, हे मा काली तू, हे महालक्ष्मी, हे माता आई, हे अष्टभुजा तू, हे एकविरा तू, हे तेलंग लक्ष्मी, पंढरपूर वासिनी, हे सप्तशृंगी तू, हे मा काली तू. हे दारू घडबया, 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 दारू घडबया. या अल्लाह, या अल्लाह, तेरा लाख लाख शुक्र है, ये शैतान कैद तो हुआ. 9 साल का था ये जहन्नमी, तब भी हमारी आंखों में घूर कर बातें करता था. और उसी दिन से हम दिल मिला रहे हैं. इसने तब भी कहा था
हमें किसी से डर नहीं लगता, बल्कि हमारी वजह से ही सबको डर लगता है। नींद हराम कर रखी थी इस जहन्नमी ने। क्यों संभला? अरे बोल बोल, कहाँ छुपाया है हमारा खजाना? तुझा खजाना? अरे तूच उपरा येऊन बसलायस या तख्तावर. हे तख्तही आमचे आणि हा मुलूकही. हा मुलूक म्हणजे आमचा खजाना. आणि तू विचारतोयस कुठे आमचा खजाना? जुबान पर काबू रख जहन्नमी. जानता भी है किसके सामने खड़ा है तू? अरे चांगलंच ओळखतो. बाप आणि भावाची कत्तल करून तख्तावर बसलेला तू स्वतःला मालिकेत तख्ते ताऊस म्हणणाऱ्या तुझ्यासारख्या लाडग्याला कोण ओळखत नाही? अब सुनना माकूल. हम दरिया दिल हैं, हम तुम्हें जिंदा छोड़ देंगे, लेकिन तुम्हें हमें सभी किले और पूरा दक्कन का राज वापस देना होगा. और हाँ, हमारा मजहब भी कबूल करना होगा. बोलो बोलो, मंजूर है? अरे तू कोण लागून गेलास आम्हास जीवदान देणारा? ज्या दिवशी मराठी जन्माला येतात ना, त्या दिवसापासून तलवारीशी नातं जोडलं जातं आमचं. आमच्या पाचवीलाही तलवारीच पूजल्या जातात. त्या आयुष्यभर लढण्यासाठी, ढेकणासारखं पळण्यासाठी नाही. आणि किल्लेच काय, मातीचा एक ढेकूळ देखील तुला मिळणार नाही. इथल्या मातीच्या कणाकणात स्वराज्य भरलंय. आमच्या आबासाहेबांनी निर्माण केलेलं. तुला तुझ्या हयातीत ते कधीच मिळणार नाही. ना किल्ले, ना आमचा दख्खन. आणि मजहबी म्हणशील तर आम्ही प्रत्येक धर्माचा आदर करतो, पण धर्म असा लादायचा नसतो. लादून धर्म वाढत नसतो, तर तो वाढतो शौर्याने आणि दुसऱ्याच्या धर्माची इज्जत केल्याने. जिथं अपमान झाल्यावर तुझी खिल्लत धुडकावली जाते, त्या शिवपुत्रास तू जिवंत परत पाठवायचं लालूच दाखवतोस? अरे असेल हिंमत तर घाल या जळत्या निखाऱ्यात हात, जळून खाक होशील. चुप हो जा जहन्नमी, हमारे सब्र का इम्तिहान मत ले. तुम्हारे पीछे भूखे शेरों की फौज है हमारी, और एक इशारे पर तुम्हारी गचियां उड़ा के रख देंगे. अरे साखर दंडात जखडलोय आम्ही, तरीही तुझी फौज आमच्या आवाजाने कापते. इथे एकही असा सुरमा नाही ज्यानं आमच्या फौजेचा मार खाल्लेला नाही. इतके तर बहादूर आहेत तुझे शेर. संभा, हम तुम्हें आखिरी बार पूछ रहे हैं, तुम बताओगे या नहीं? हा देह मी समर्पित केलाय माझ्या राष्ट्राला आणि माझ्या धर्माला. मला मृत्यूचे भय नाही आणि जहागिरीचं लालूचंही नाही. मी जगेल तर धर्मासाठी आणि मरेल तोही धर्मासाठीच. या स्वराज्य यज्ञात पडणारी माझी समिधा ज्वालामुखी होईल आणि या ज्वालामुखीत तुझं पूर्ण साम्राज्य जळून खाक होईल. उडव आमची गर्दन, कारण ही गर्दन तुझ्या समोर कधीच झुकणार नाही. या रावणाच्या सभेत आपण साखर दंडात जखडलेल्या हनुमंताप्रमाणे दिसत आहात. तुम हो सांजे, खूब लढे तुम जंग, तब तेज निहार के तख्त त्याजो औरंग. खामोश, इस जहन्नमी की आंखें निकाल दो, अरे जुबान भी काट दो और इसके टुकड़े टुकड़े कर फेंक दो चौराहों पर. ही शांतता होती काळाची. प्रत्यक्षात मृत्यू सुद्धा कैक पावलं थांबला. ही बलिदानाची गाथा आजही साक्ष देते. देश धर्म पर मिटने वाला
शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था। तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य सत्य तो मिटा नहीं। दोनों पैर कटे शंभु के, दोनों पैर कटे शंभु के, ध्येय मार्ग से हटा नहीं। हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी का बेटा था वो, गलत राह पर चला नहीं, गलत राह पर चला नहीं। वर्ष 300 बीत गए शंभु के बलिदान को, वर्ष 300 बीत गए शंभु के बलिदान को। कौन जीता कौन हारा, पूछ लो संसार को, पूछ लो संसार को। अमर शंभु तू अमर हो गया, तेरी जय जयकार है। अमर शंभु तू अमर हो गया, तेरी जय जयकार है, तेरी जय जयकार है, तेरी जय जयकार है। मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था। है तुझा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था।
आणि रॅनची हत्या केल्यानंतर त्या ब्रिटिश सरकारला कळेल की ह्या भारत मातेवर आणि आपल्यावर साधारण इसवी सन 1850चा काळ. एकीकडे पेशवाई सूर्याचा अस्त झाला आणि ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीची पाळंमुळं अगदी भारतभर पूर्णपणे रोवण्यास सुरुवात केली. एका बाजूला दुष्काळ आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजांचा सक्तीचा कर. सर्वसाधारण माणूस यात पूर्णपणे होरपळला जात होता. मान सन्मान जणू सर्वांनी इंग्रजांकडे गहाणच ठेवला होता. छोटी मोठी बंड होतच होती, पण त्यांचा या ब्रिटिश सत्तेला काहीच फरक पडत नव्हता. आणि अशातच पुण्यातील चिंचवड नजीक असलेल्या चापा गावातील कीर्तनकार हरी विनायक चापेकर यांच्या घरी 1869 मध्ये दामोदर, 1873 मध्ये बाळकृष्ण आणि 1880 मध्ये वासुदेव चापेकर यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याची इच्छा असलेले तिन्ही भाऊ हळूहळू मोठे होत होते. काय झालं दादा? कसला विचार करत उभा आहेस? दिवसांवर दिवस चालले आहेत. जीवन जगण्यासाठी काही ना काही रोजगार मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. पण त्यासाठी काय करायचं समजत नाहीये. दादा, माझ्या डोक्यात एक विचार आहे. जर आपण टिळकांना जाऊन भेटून रोजगारासाठी शिफारस केली तर ते काही ना काही उपाय करतीलच ना? खूप छान. उद्या जाऊन आपण टिळक महाराजांना भेटून रोजगारासंदर्भात बातचीत करूयात. चला. लोकमान्य टिळक म्हणजे झंझावातच. लोकमान्य टिळकांच्या नावालाही ब्रिटिश सरकार इतकं घाबरत असे की मंडाल्यावरून शिक्षा भोगून आल्यावर ब्रिटिशांनी लोकमान्य टिळकांना गणेशोत्सवात भाषण करण्यास निर्बंध घातले. इतकंच नव्हे तर कोणी लोकमान्यांचा जय जयकार केला तरी त्याला काही दिवस तुरुंगात डांबले जाई. आणि मग टिळकांनी पुण्यातल्या मंडळांना भेटी देणं सुरू केलं आणि गणरायाचं दर्शन घेऊन काही वेळ मंचावर नुसतं उभं राहून लोकांकडे बघत आणि समोर असलेली जनता अटकेला भीक न घालता टिळक महाराज की जय, टिळक महाराज की जय अशा घोषणा देत. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमः. टिळक महाराज, आपल्याला भेटायला चाफेकर बंधू आले. टिळक महाराज, आज आम्ही आमच्या रोजगाराची समस्या घेऊन आलोय आपल्यापाशी. रोजगार? पण तुम्हाला तर सैन्यात भरती व्हायचं होतं ना? हो, पण त्यांनी आम्हाला पूर्णपणे नकार दिला. मग वडिलांसोबत कीर्तन करायचं ना? कीर्तन करणं आम्हाला जमत नाही. आम्हाला तर काहीतरी वेगळं करायचंय. काम करून काही पैसे मिळाले तर संसाराचा गाडा ओढण्यात मदत होईल आणि आमच्या वडिलांची चिंताही दूर होईल. ठीक आहे, मी बघतो आणि कळवतो. धन्यवाद टिळक महाराज, तुम्ही तर आमची अर्धी चिंता दूर केली. पुढे टिळकांच्या शिफारसीवरून तिन्ही भावांना निजाम रियासतीत नोकरी मिळते. पण शेवटी ती निजाम रियासत नावाप्रमाणेच. आणि जेमतेम एका महिन्यातच तिन्ही भावांनी ती नोकरी सोडली. कारण जिथं मातृभूमीवर अन्याय, देव, देश, धर्माविरुद्ध काम होई तिथं हे कसे टिकणार? साधारण
1896-97च्या आसपास पुण्यात प्लेग नावाच्या दुर्धर आजाराने थैमान घातलं. जवळपास 20,000 लोक या जीवघेण्या प्लेगचे शिकार बनून मृत्युमुखी पडले. आणि या अशा जीवघेण्या प्लेगच्या बंदोबस्तासाठी ब्रिटिश सरकारने नियुक्ती केली ती वॉल्टर चार्ल्स रॅन नावाच्या अधिकाऱ्याची. आधीच या प्लेगने पूर्ण पुण्याची बिकट अवस्था केली होती आणि ती कमी होती म्हणून या गोऱ्या सरकारने या रॅन सारख्या नीच क्रूर कर्मी अधिकाऱ्याची नियुक्ती पुण्यात केली. What is the condition of plague? Sir, more than 20,000 people have died due to plague. Out of that, 8,000 are from urban regions. Diseases are not getting under control. It's getting aggravated. I think the primary reason behind plague is rats. And rats multiply due to dirt and filth. And grains openly kept around. They're Indians. They're filthy. म्हणजेच काय तर या प्लेगचं मूळ कारण आहेत हे उंदीर. प्लेग या उंदरांपासून पसरत चाललाय कारण ते घाणीत वाढतात, उघड्या ठेवलेल्या धान्यांवर फिरतात आणि इंडियन्स स्वच्छतेला अजिबात प्राधान्य देत नाहीत. सर्व अन्न धान्य उघडं ठेवतात ज्यामुळे हे उंदीर इकडं तिकडं फिरून प्लेग पसरवतात. I want to stop this epidemic. Do whatever you can. They are animals. Treat them likewise. I give you full freedom to stop this plague. I want to stop this plague at any cost. Yes, sir. आणि रॅनच्या आदेशानुसार त्याच्या अधिकाऱ्यांनी जनतेवर अन्याय करायला सुरुवात केली. घर आणि कुटुंबावर जोर जबरदस्ती चालू केली. प्लेगची गाठ काखेत आणि जांघेत यायची म्हणून त्यांनी पदराला हात घालायला सुरुवात केली. घरातून सगळं सामान उचलून उघड्यावर टाकलं. घरातील धान्य, साठवलेलं सोनं नाणंही बाहेर फेकून दिलं. लोकांना रस्त्यात नागवं करायला सुरुवात केली. देव रस्त्यावर फेकले. नुसता हाहाकार माजला होता. अन्यायाच्या सर्व सीमा ओलांडल्या गेल्या होत्या. या फिरंगी सरकारने चालवलेल्या नराधमी यातना बघून प्रत्येकाचं रक्त सळसळत होतं. पण हे सर्व अन्याय बघत असताना या जुलमी सत्तेला धडा शिकवण्यासाठी दामोदराच्या मनात मात्र वेगळी चक्र सुरू झाली, सशस्त्र क्रांतीची. या गोऱ्यांचा अत्याचार आपल्यावर दिवसेंदिवस वाढतच चाललाय आणि हा एवढा वाढत चाललाय की यांना स्त्रिया, म्हातारे, लहान मुलं कोणीच दिसत नाही. यांना कोणावर दयाही येत नाही. प्लेग काय आला या गोऱ्यांनी आणखीन अत्याचार करायचं कारणच मिळालंय. जर आपल्या माता बहिणीवर अत्याचार होत असतील आपण शांत कसं बसू शकतो? हो ना, मी त्या कॅम्प मध्ये जाऊन आलो ज्यामध्ये आपल्या लोकांना प्लेगच्या नावाखाली डांबून ठेवलंय आणि तिथं एवढा भयानक अंधार आहे आणि एवढा भयानक त्रास येतात त्यांना की एखादं जनावर पण तिथं जायला घाबरेल. संकटाच्या काळात ज्यांनी मानवता दाखवायची त्यांनी अधिकच जुलूम चालू केलेत आपल्यावर. पाप्यांकडून मानवतेची अपेक्षा ठेवणं म्हणजे मूर्खता असते वासुदेवा. टिळक महाराजांनी बरोबर सांगितलं होतं की जर आत्मसन्मानच सुरक्षित राहिला नाही तर नुसतं पोट भरून तरी काय फायदा. पोट तर पुत्र पण भरतं. ह्यांना ह्यांच्या भाषेतच उत्तर द्यायला हवं. पण एवढ्या मोठ्या इंग्रज सरकारचा सामना आपण कसा करायचा? आपल्याकडे ना एवढा पैसा नाही हत्याराचा साठा. पूर्ण इंग्रज फौजेला आव्हान देण्याचं काही कारण नाहीये. पुण्यामध्ये जे काही चाललंय लोकांवरील ब्रिटिश सेना आपल्यावर बेलगाम अत्याचार करत सुटली आहे. प्रत्येक भारतीयाला किडामुंगी समान समजतोय आणि त्याला धडा शिकवणं म्हणजे या पूर्ण ब्रिटिश सरकारला धडा शिकवण्यासारखं आहे.
आपण त्या क्रूर कर्मी रँडची हत्या करायचीच. तू बरोबर बोलतोयस दादा. पुण्यामध्ये जे अत्याचाराचं थैमान चालू आहे ना, त्याला फक्त रँड जबाबदार आहे. आणि त्यांनी जे काय केलं ना, याचा बदला फक्त आणि फक्त रँडची हत्या करूनच पूर्ण होईल. आणि रँडची हत्या केल्यानंतर त्या ब्रिटिश सरकारला कळेल की ह्या भारत मातेवर आणि आपल्यावर अन्याय करणं किती महागात पडू शकतं. ते भारतीयांवर अत्याचार करायच्या आधी 1000 वेळा विचार करतील. हे ठरलं तर मग या क्रूर कर्मी रँडला आणि या ब्रिटिश सरकारला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. आणि आपण जर यात यशस्वी झालो तर या ब्रिटिश सरकारची धज्जिया उडणं चालू झालंच म्हणून समजा. रँड आणि ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून राणी व्हिक्टोरियाला अशी चपराक बसली पाहिजे की जे वळ आयुष्यभर घेऊन फिरली तरी ते जाणार नाही. बोला तर मग कोण कोण तयार आहे माझ्यासोबत यायला? हे मातृभूमी तुझ्या रक्षणार्थ, तुझ्या मुक्तीसाठी मी दामोदर चाफेकर, मी बाळकृष्ण चाफेकर, मी वासुदेव चाफेकर, मी महादेव रानडे, मी दत्ता भुसकुटे सदैव प्रतिबद्ध आहोत. जय भवानी. जय भवानी. आणि दिवस ठरला 22 जून 1897, राणी व्हिक्टोरियाच्या हिरक महोत्सवाचा. हिरक महोत्सव म्हणजे राणी व्हिक्टोरिया गादीवर बसून 60 वर्षे झाली त्याचा आनंदोत्सव. गणेश खिंड रोडवरील गव्हर्नर बंगल्यावर हा उत्सव होणार होता. आणि त्याच दिवशी या हरामखोर रँडला यमसदनी पाठवायची योजना ठरली गेली. अति घमेंडीमुळे रावणाचा, हिरण्यकश्यपूचा जसा अंत झाला, हाच अति या फिरंग्यांच्या अंताला कारणीभूत बनेल. आणि त्याची सुरुवात मिस्टर रँड पासून होईल. मी तुमच्या बरोबर आहे, पण हे कार्य एवढं सहज होणार नाही. पूर्ण योजना आखली गेली पाहिजे, म्हणजे चूक होण्याची शक्यताच राहणार नाही. धन्यवाद टिळकजी. आम्ही ठरलेली योजना सावधानतेनं पूर्णत्वास नेऊ. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तसंच केसरीमध्ये छापलेल्या ब्रिटिशांविरुद्धच्या लेखामुळे पूर्ण सरकारही चिडले. त्या लेखामुळे सरकारची पळताभुई थोडी झालीये, बिथरलीये. त्यासाठी सरकारने तंबी देण्यासाठी मला उद्या बोलवलंय. ते मला अटक करण्याचा प्रयत्नही करतील. पण एक लक्षात ठेवा, जरी मला अटक झाली तरी आपण ठरवलेल्या योजनेत कोणताही बदल करू नका. चिंता नसावी टिळक महाराज. ठरल्याप्रमाणे आम्ही आपल्या योजनेला अंतापर्यंत घेऊन जाऊ. जय भवानी. जय भवानी. जय भवानी. आदल्या दिवशी तिन्ही भाऊ चतुर्शृंगीला गेले आणि तिथे आई चतुर्शृंगीचे दर्शन घेऊन स्वतः रचलेल्या प्रार्थनेतून या रँडने कशा प्रकारे अत्याचार चालवलेत आणि त्या नराधमाला आम्ही मारायला चाललोय, तर आम्हाला बळ दे, यश दे, ताकद दे, हे विनवलं. जगदंबे
अखेर गणेश खंडीतला गणपती पावला 22 जून 1897 रोजी रँडला चाफेकर बंधूंनी यमसदनी पाठवला. रायणला मारून 3 महिने झाले तरी मारेकरी पकडले गेले नव्हते. पण आपल्या देशाला लागलेलं खूप जुनं ग्रहण म्हणजे फितुरी त्यानंच पुन्हा एकदा घात केला. रायणला मारणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने आखलेल्या योजनेला फक्त 20,000च्या बक्षिसाला आणि जराशा लाचलुचपतीला गणेश द्रविड, निळकंठ द्रविड नावाचे इसम फितूर झाले आणि त्यांच्या या फितुरीने दामोदर चाफेकर पकडले गेले. आणि 18 एप्रिल 1898 रोजी दामोदर चाफेकर टिळकांच्या गीतेच्या प्रतीसह हसत हसत फासावर गेले. आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य हे असं मिळालं. त्याची कित्येक कृष्णा, नारद मुनी तर म्हणाले होते की तू फार पराक्रमी आहेस. अरे हाच काय तुझा पराक्रम? मी जाणतो तू हे झोपेचं सोंग घेतलायस. अरे तू तर यदुवंशाला कलंक आहेस. उठ उठ कृष्णा, माझ्या सहन शक्तीचा अंत पाहू नकोस. उठ, युद्ध कर माझ्याशी. घे. कोण आहे? कोणी माझी निद्रा भंग केली? हा कोण? आणि कृष्ण कुठे आहे? प्रणाम राजा मुचुकुंद. हे कुमार, आपण कोण आहात? आपलं तेज पाहून आपण कोणी विशेष व्यक्ती अथवा देव असल्याचे मला का वाटत आहे. मी महाराज मानधाचा पुत्र मुचुकुंद असून कृपया आपण कोण व या निर्जन स्थळी का प्रकट झाला आहात याचे कथन करावे. हे प्रिय मुचुकुंद, पूर्वजन्मी तू माझी निर्मळ भक्ती केलेली असल्यानं
तुझा उद्धार करण्यासाठी मी इथं आलो आहे. हे राजन, धर्म रक्षणासाठी मी यदुवंशात अवतार धारण केला असून मी वासुदेव कृष्ण आहे. या धर्म कार्यात मी कंस आणि इतर अनेक अधर्मियांचा नाश केला असून या ठिकाणी या क्षणी ज्याचा आपल्या मार्फत वध झाला तो अधर्मी यवनराज कालयवन होता आणि हेच विधिलिखित होते. राजन, आपल्या पूर्वजन्मीच्या भक्तीचे फळ आपणास देण्यासाठी मी इथं आलो आहे. आपणास काय हवे आहे? हे प्रभू, मला आता कशाचीही लालसा नसून मला आपले ते चतुर्भुज दर्शन आणि भक्ती मिळावी हीच प्रार्थना. तथास्तु. चिंता करू नये. गडावर दाणा होता रसद मधुरक आहे. त्र्यंबकपंत, आज स्वराज्याची नुकसानी व्हायला नको म्हणून आम्ही पन्हाळकडे आश्रय घेतला. तिकडे शाहिस्ता खान स्वराज्यात धुमाकूळ घालतोच. वतनाची आमिष दाखवून आमचीच माणसं फोडण्याचा डाव सुरू आहे. पावसाळा सुरू झाला की वेड्यात ढिलाई होईल असं वाटलं होतं. महासिद्धी अतिशय चिवट वेळा करून आम्हाला स्वराज्यात चालूच नाही. गंगाधर पंत, सध्याला मैत्रीचा खलीत आली. त्या कारणे का होईना वेड्यात ढिलाई होईलच. बापू स्वराज्य प्रेरणेने खुलखुलत होते. समोर जरी जोहर उभा असला तरी महाराजांना जिवे भावे सांभाळणारी हिरडस मावळातील बांधव सेना, रायाची आणि पाची बंधन, सिरका
दिसतंय राजे. बाजी, रायाजी, अरे तुम्हा सारख्या शूरवीरांमुळेच तर हे स्वराज्य वाढीच लागलं. बाजी, फुलाजी, रायाजी आणि बाजी बांध तुम्ही आघाडी सांभाळा, तर शंभूसिंग जाधवराव पिछाडी सांभाळतो. राजे, आपण 2 तुकड्यांमध्ये विभागायला हवं. एक मलकापूरकडे तर दुसरी मसईच्या पठारावरून घोडखिंड आणि गजापूरची खिंड पार करून विशाळगडावर पोहोचवली. तर मलकापूरकडे गेलेली माणसं आपल्याला गजापूरच्या खिंडीत घेऊन गेली. राजे विशाळगडावर जसवंतराव दरे पावगणीकर व शृंगारपूरच्या सुरव्यांचा वेढा. हा वेढा फोडूनच आपल्याला विशाळगडी पोहोचायचं. शत्रूला सुरावा लागला तर त्याचंही नियोजन केलंय मी राजा. राजा यावर दिवापूरचा शिवाकाशी सगळ्यांची अगदी उत्तम नक्कल करत. राजे, मी मगाशीच म्हणालेलो, मलकापूरकडे जाणाऱ्या तुकडी तुमच्याऐवजी हा शिवाकाशीचा. शत्रूंना पालखी पकडलीच तर तिथं शिवाने वेळ काढून न्यायचा आणि एकदा का वेळ गेला तर आपल्याला ही विशाळगडी पोहोचता येईल. शिवा, काही झालं तरी तू शिवा काशीत आहेस हे शत्रूला कळू द्यायचं नाहीस. कारण त्यांनी जर तुला ओळखलं तर राज, माणूस मेल्यावर नडत आणणारी काही असत्यात, पण माझ्यासाठी तुम्ही डोळ्यात पाणी काढलं. राज, तुम्ही काय बी काळजी करू नका. या एक दिस का व्हायना शिवाजी राजा म्हणून जगेल आणि वाजली मृत्यूची घंटा तर छाती ठोकपणे सांगेल, याच शिवाजी राजा हाय, याच शिवाजी राजा हाय. शिव शिव उग्र जगन्नाथ शंभो, शिव शिव श्री गंगाधर शंभो. शिवा, आई तुळजा भवानीची कृपा म्हणूनच तुमच्यासारखे सवंगडी मला लाभले. राजे, आता विषय नकोच. आपण निघूयात राजे, आपण निघूया. प्रत्येकानं नेमून दिलेलं आपलं काम चोख करा. आपण सर्वजण सुखरूप गजापूरच्या खंडीत भेटायचं. आम्ही आपल्या सर्वांची वाट पाहतो. राजे बदलायावर सुखरूप निघण्यासाठी आणि स्वराज्य वरच्या संकटातून तारून जाण्यासाठी गोंधळी गावोगावी देवांना गाहाण करत होतो. होने ही वाली थी.
देखो, इसके सर पर जख्म का निशान ही नहीं है। ये दावे के साथ कह सकता हूं, ये शिवाजी नहीं है। ये बेंगे, बोल कौन है तू? नहीं तो ये समझे तेरे सीने के पार होगी। बापाला मारताना पाहून पाठीवर जखमा घेत ढुंगणाला पाय लावून पडणारी अवलाद तू छातीवर वार करणार आणि मग नरडतानच विचारित होतास ना, कोण हा नेवापूरचा शिवा काशीद म्हणतात मला. अरे हाड या छातीला, या छातीची दिसेल आमचा शिवाजी राजा. तुम शिवाजी नहीं हो तो शिवाजी है का? हमारा घेरा तोड़ना नामुमकिन है. नामुमकिन? अरे तुझ्या डोळ्यात देखत सह्याद्रीच्या शिखरावरून तो गरुड पुन्हा उडाला. काय करू शकलास रे तू? अरे तू तुमच्या जिंदगानीवर. करो मेहरबानी, मेरा घेरा सिरहाने पे शमशेर, और करो इस्तकबाल. खान साहब, मैंने तो पहले ही कहा था, ये शिवाजी नहीं है, पर आप हो गए. बोल कहाँ है असली शिवाजी? अरे शिवाजी राजाला पकडणं तुमच्या नशिबात नाही रे. इथल्या मातीच्या कणाकणात आणि मराठ्यांच्या मनामनात राहतो आमचा शिवाजी राजा. इसकी बातें क्या सुन रहे हो? खत्म करो इसे. एक दिवस का होईना या शिवाजी राजा म्हणून जगलो. यो जन्म सार्थकी लागला राज. माझी जबाबदारी मी पार पाडली राजा. या शिवाचा अखेरचा मुजरा घ्यावा राजा. राजा बाजूनी घात झालाय. शत्रूला सगळं लागले. सिद्धी मसूर, सर्जा खान सर्वजण गोलखिंडीच्या दिशेने येत आहेत राजा. माझ्या जीवाला घालू आपण सर्वजण इथेच गनिमाला भिडूया. काय व्हायचंय ते होऊ दे. नाही राजा, इथून पुढची वाट अरुंद आणि घनदाट जंगलाची आहे. इथून मोठी फौज येणं कठीण. या घोडखिंडीच्या तोंडाशी हा बाजी ढाल म्हणून उभा राहायचा. तुम्ही 300 मावळं घेऊन विशाळगड जवळ करा आणि पोहोचताच तोफांचे वार करा राज. बाजी, तुम्हाला संकटात टाकून मी कुठेही जाणार नाही. माझ्या जीवासाठी अजून किती प्राण सांगायचे. आपलं जे व्हायचंय ते इथेच होऊ द्या. राज, आता कुठे स्वराज्य आकाराला येतंय.
शतकानुशतक गुलामगिरीच्या अंधकारात पडलेल्या या मराठी मुलकात शिवसूर्याचा अरुणोदय होतो. राजा माझा शब्द ऐका. स्वराज्याचं तोरण अबाधित राखण्यासाठी तुम्हाला सुखरूप ठिकाणी जावंच लागेल. राजा आमच्यासारखे हजार जन्मतील आणि हजार मरतील, तर या मराठी मुलखाला तुमच्यासारखा राजा भेटणार नाही. राजा अंगाची चालण झाली तरी त्यांनी मला इथंच रोखून धरेल. पण तुम्ही माझा सल्ला ऐकला नाही तरी कट्यात छातीत खुपसून घेईल. त्या बाजीचा हा हट्ट पुरवा. राजा हट्ट पुरवा. बाजी बाजी मला वचन दे. तुम्ही सर्व बांधव सेना घेऊन सुखरूप मला भेटायला या. मी तुमची वाट पाहतो. मी तुमची वाट पाहतो. रायाची बांधल, बाची बांधल आणि त्यांच्या हिरडस नावातील 300 बांधल सैनिकांनी स्वराज्य रक्षणासाठी या घोर खिंडीत वीरमरण पत्करले. स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वतःच्या रक्ताने या खिंडीला नाव घातलं, पावन केलं. म्हणूनच आजपासून या सर्व वीर मावळ्यांचं स्मरण म्हणून ही घोर खिंड पावन खिंड म्हणून ओळखली जाते. हेच तोडला श्राप म्हणजे. ढोल ताशा आणि झांजांच्या पारंपरिक वाद्याची परंपरा कायम राखणाऱ्या आमच्या मंडळाची स्थापना 1930 यशस्वी पदार्पण करीत आहे. प्रबोधनपर देखाव्यांची परंपरा असणाऱ्या आमच्या मंडळाने यंदा सादर केलेला जिवंत देखावा तळेगाव नगरीच्या ऐतिहासिक पाऊलखुणा. तळेगाव नगरीच्या ऐतिहासिक पाऊलखुणा. देखाव्याची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन ॲडव्होकेट विनयदादा दाभाडे आणि टीम शिवसह्याद्री. नमस्कार मंडळी,
आपण जाणताच की आपल्या तळेगाव दाभाडे नगरी संत परंपरा लाभलेली आहे. त्याचप्रमाणे शौर्याचा वारसा समशिरीच्या धगधगत्या पात्यावर म्लेच्छांना रक्तस्नान घालणाऱ्या दाभाडे घराण्याचा इतिहास दैदिप्यमान आहे. परंतु हे झालं फक्त ऐकण्यापुरतं. या इतिहासाचा धांडोळा आपण कधी उलगडलात का? हाच दैदिप्यमान इतिहास मांडण्याचा आमच्या मंडळाचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. मावळ प्रांती शिवरायांचे सरदार रघुनाथ बल्लाळात्रे यांचे वास्तव्य होते. आपल्या तळेगावच्या गावकुशीमध्ये पुरातन मंदिरांचा वारसा आहे. यात प्रामुख्याने ग्रामदैवत तुळसनाथ महाराजांचे मंदिर, बनेश्वर मंदिर, केदारेश्वर मंदिर, कल्याणेश्वर मंदिर, पाच पांडव मंदिर, तर राही रुक्मिणी सहित पांडुरंगाचे विठ्ठल मंदिर, पुरातन कालिका माता मंदिर, खंडोबा मंदिर, तसेच सरसेनापती दाभाडे यांचे राम मंदिर, ऐतिहासिक वाडा आणि प्लेगच्या साथीत गाव स्थलांतरित झाल्यावर बांधलेले गणेश मंदिर, मरीमाता मंदिर ही गावकुशीतील मंदिरे आपल्या तळेगाव नगरीच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देत अभिमानाने उभी आहेत. ग्रामदैवत त्या काळी भैरोबा म्हणून प्रसिद्ध होते. काळ भैरवनाथ हे शंकराचे रौद्र रूप. गावच्या वैभवाला साजेसा साज सरसेनापती दाभाडे घराण्याने चढवला. भव्य नगारखाना, सभामंडप, दगडी गाभारा यात काळ भैरवनाथ व जोगेश्वरी मातेचं मंदिर सजलं. या मंदिराचा लौकिक पंचक्रोशीत पसरला आणि समाजकंटकांचं लक्षही मंदिराकडे वेधलं गेलं. दरोडेखोरांनी मंदिरावर निशाणा साधायचं ठरवलं. अरे या कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश करा आणि हाती लागल ते घेऊन चला. या ग्रामदेवतेचा सेवकरी मांगीर बुवा जाग व्हायच्या हाती लागल ते घेऊन निघायचे आणि आपल्याला गावाची व्यास ओलांडायची. या आपण समध्यांनी एकाच वेळी मंदिरातनं बाहेर पडायला हवं, नाहीतर गावकरी जाग होतील. वय वय झालं ना आवरा. अरे पण मी काय म्हणतो, काय देवस्थानावर दरोडा? हा मला हे काही पटत नाही. आपलं काय ठरलं होतं? काय लुटायचं ते फक्त जनतेला त्रास देणाऱ्यांना. वय अरे ज्याने आपल्याला जन्म दिला, आपलं रक्षण केलंय आणि करतोय, त्याची चोरी करायची, त्याच्यावरच दरोडा घालायचा. अरे पोटाला तड लागल्यावर काय करायचं? आपण जे काय करतोय ते आपल्या पोरा बाळांसाठीच करतोय ना. अरे घोड्याने चाऱ्याशी मैत्र केली तर मग खाणार काय? ये चला चला लवकर चला चला. मी देवाचा नाग, त्रिशूल, तांदळ आणि दागिने घेतलं. या 2 काठोड्यात सगळं बांधलं. या आता आपल्याला वड्याच्या दिशेने निघायचं. या चला 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 चला. देवराज सेव्यमान पावनांग्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दु शेखरं कृपाकरं नारदादियोनि वृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. अरे अरे मला काही दिसेना असं झालंय बघा. अरे माझं पण डोळं गेल्या वाटतंय. माझं ही तुझ्यासारखंच झालंय. अरे अरे मला बी काही दिसायला नाही लागलंय रे. मी काय सांगत होतो, भैरवनाथ हे जागृत देवस्थान असतं. या आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न असला तरी भैरवनाथ महाराज हे आपलं सगळ्यांचं आराध्य आहे. माझं ऐका, या वस्तू इथंच सोडा, देवाला साकडं घाला, प्रार्थना करा, विनवणी करा. हे देवा भैरवनाथ, आम्ही तुझी माफी मागतो देवा, आम्ही तुझी माफी मागतो. आमचं डोळं परत कर देवा, आमचं डोळं परत कर. काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. अरे अरे मला दिसायला लागलंय. अरे मला पण दिसायला लागलंय. अरे अरे मला बी दिसायला लागलंय रे. अरे माझं बी डोळं परत आलं, मला बी दिसायला लागलं. अरे ऐका, तांबड फुटायच्या आत आपल्याला लवकर बिगी बिगी करून जायला लागल. बघ चला
चला जेवणाच्या दिशेला चला, मंदिराकडे चला लवकर. चला ए कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? कुठं पाहताय? अहो आम्ही दरोडेखोर आहोत हो. कारण चला भैरवाच्या देवळात चोरी केली, पण ही यश वलंडीच्या आधीच आम्हाला काही दिसनाचं झालं बघा. पण आम्ही भैरवाची माफी मागितली आणि आमचं डोळं परत आलं बघा. भैरवनाथ म्हणजे न्यायप्रिय. तुम्हाला तुमची चूक कळाली ना? वय कळाली. आताच सारं आलं बघा. भैरवनाथ तू अनाथाचा नाथ आहे, क्षेत्राचा क्षेत्रपालक आहे. आमचं डोळं आम्हाला तू परत केलंस. हे देवा भैरवनाथा, तू डोळसनाथ आहेस देवा, डोळसनाथ आहेस. डोळसनाथाच्या नावानं, डोळसनाथाच्या नावानं, डोळसनाथाच्या नावानं, डोळसनाथाच्या नावानं. अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा. नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अवतार शिवाचा, नाथ अष्टभैरवाचा. डोळसनाथाच्या नावानं. डोळसनाथाच्या नावानं, डोळसनाथाच्या नावानं. भैरवनाथाने दृष्टी परत आणली आणि तळेगावचा भैरोबा ग्रामदैवत डोळसनाथ म्हणून नावारूपास आले. याच तळेगावच्या डोळसनाथ महाराजांच्या आशीर्वादाने दाभाडे घराण्यासही सोन्याचे दिवस आले. शिवाजी महाराजांचे अंगातील लक्षात ठेव, बांगड्या भरलेल्या हातात समशेर शोभत नाही. परत फिर नाहीतर मरणास तयार हो. थोडं सबुरीने घ्यावं म्हणतो मी. मुलाबाळांची चिंता असलेल्यांनी आता बांगड्या भरा आणि चालते व्हा. ज्यांना मर्दुमकी गाजवून या भगव्या झेंड्याची शान वाढवायची त्यांनी शस्त्र हाती घ्यावीत. युद्धाला पाठ दाखवणाऱ्यातली ही उमाबाई नाही. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक यसाजी दाभाड्यांची सून आणि रक्ताचं शिंपण घालून पराक्रम गाजवणाऱ्या खंडेरावांची पत्नी आहे मी. खानास गर्दीस मिळवीन तेव्हाच तलवार म्यान करीन. खुदा रहम, हे मरगट्ठे किस मिट्टी के बने हैं? यहाँ तो औरतें भी मर्दों से ज्यादा हिम्मतवर है और शेरनी का कलेजा रखती है. मैं तुम्हारी बहादुरी के सामने सिर झुकाता हूँ. रहम, रहम. उन्हा पेट्याला
तोडा रजीची घातला पाया सोनं घेण्याचा मान उमाबाईंनी इतकं पराक्रमाने मिळवला मंडळी. शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शिवबाचे मावळे शिकलो या मातीमधून पराक्रमाचे धडे आम्ही शिवबाचे मावळे आम्ही शिवबाचे मावळे आम्ही मावळे 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 आम्ही मावळे 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 आम्ही मावळे आम्ही मावळे तसे सावळे आम्ही या रानाची भाकरे आभाळाचं सपन पाहू मातीची लेकरे आम्ही मावळे 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 आम्ही मावळे 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 आम्ही मावळे आम्ही मावळे. तुझी भूमिका ती माझी भूमिका. आता कसं अगदी समजूतदारीचं बोललास. मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र बनव्या गारव्यासारखा सौरभ आणि आयुष या दोघांचा आज आहे 10वीचा निकाल. चला तर पाहूयात मग. अरे बाळा, आज तुझा निकाल होता ना, काय झालं? चालू आहे पास. अरे असा चिडतो कशा पायी? तुला आपली परिस्थिती तर माहितीच आहे ना. आता हे समजा जर तुलाच चालवावं लागायचंय. तुझ्या आईची इच्छा होती तू शिकून मोठा व्हावं. हो, एक कागदाचा तुकडा माझं भविष्य नाही ठरू शकत. आणि राहिला आईच्या इच्छेचा प्रश्न, तर मोठा तर मी होणारच आहे. काका, हो काका, अहो मी 10वी पास झालो. शाळेत पहिला नंबर आलाय माझा, पहिला. हे घ्या पेढे, पाया पडतो हा. अरे आयुष, अरे तू पण पेढा घे. मला नको तुझा पेढा बिडा. हा, सौरभ लईच गुणी बोलला. त्याला जाण आहे त्याच्या परिस्थितीची. एवढ्या कमी वयात सगळं कळतंय त्याला. म्हणजे कमालच झाली की. आई बापाचं नाव काढलेस बाळा. लई मोठा हो. वर्दी पाहिजे बरं आता अंगावर. आयुष मी त्या सौरभच्या वर्गात होतो ना. काय झालं त्याचं? अरे अरे त्या चौकातल्या तुकार पोळांच्या सोबत बसत थोड्या दिवसात तो. अरे तेव्हा जाण लागती परिस्थितीची, आपल्या आई बापाच्या कष्टाची. अरे कोणाला पण येत नाही अशी समज, कळलं का तुला? आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही, कारण आपलं नाव पहिल्यापासूनच टॉप आहे. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एक. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एक. ए भाई, आज ना त्या स्टेशन चौकात धिंगाणाच घालायचंय. शाळेला एखाद्या जखमीच करून मध्ये बिजे आलं तर, म्हणजे कसं हे बाकीच्यांची बरोबर फाटते तिच्या आईला तिच्या. हल्ला करायची गरज पडली तरच करू, कारण काय तसे आयुष भाईची गँग दिसली ना तर हातभर फाटतील लोकांची. बरोबर आहे, बरोबर आहे. हे बघा, आपल्याला फक्त सगळीकडे आपल्याच गँगची दहशत पाहिजे. सगळीकडे फक्त आपलीच चर्चा झाली पाहिजे. टीव्हीवर, फोनवर, पोलीस स्टेशनला, सगळीकडे फक्त आपलंच नाव झालं पाहिजे. चला उद्या बॉसच्या बर्थडेचं प्लॅनिंग करू. हा, चला चला चला. अरे आयुष, ऐक माझं. अरे नको अडकूस यात. आताच बाहेर पड. यातून पुन्हा वेळ निघून गेली असेल आणि तुला पुन्हा परत येऊ वाटलं तर तू पण काही करू शकणार नाहीस रे. अरे परत फिर. ऐक माझं, परत फिर. हा का? आता हे तू सांगतोय का मला? मला काय करायचं ते मी बघतो. चल निघ. अरे यार, अरे घरच्यांचा तरी विचार कर.
अरे त्यांनी किती कष्ट घेतले तुझ्यासाठी. त्यांच्या नावाचा तरी विचार कर रे आयुष. एक काम करा ना सौरभ सर, तुम्ही निघा ना, उशीर होईल तुम्हाला अभ्यास करायला. आणि एक दिवस नाही ना तुम्हाला सिलेक्ट करायला लावला तर नाव सांगणार नाही. अरे शेवटी आपण मित्र आहे ना रे, ऐक माझं. चल निघ. ए अरे झाली का सगळी तयारी? काय कमी नाही पडली पाहिजे बघ. आज आपल्या बाईच्या बॉसचा बर्थडे. हे बघ हे बघ बघ, साहेबांचं नाव घ्या, साहेब हजर. 100 वर्ष आयुष्य. अरे काय युवा मंडळी, काय चाललंय? हा नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे आमचा लाडका आयुष कुठे? हॅपी बर्थडे साहेब. हा धन्यवाद धन्यवाद. अरे तुमच्यासारख्या युवा मंडळींमुळे तर आम्ही या पदावर आहोत. आणि हा आयुष, हा वाघ आहे आपला. हाच पुढे नक्की आमची खुर्ची चालवणार. अरे तू एकटाच तर लायक आहे ना. अरे कलम 302, 307, 326, अरे या म्हणजे आपल्या डिग्र्या. या सगळ्या डिग्र्या फक्त आयुषकडे. त्याच्यामुळेच तर तो आपल्या गळ्यातला ताईत आहे. हा बरं, चला चला चला, चालू द्या. अरे या पोरांना काय कमी पडू द्यायचं नाही बरं का. अरे धक्का कोणाला मारतो रे? अरे तुलाच मारतो, तुलाच. मुद्दाम मारलाय तो. पण काय वागडी करणार तू माई? हा हिला आडव्यात शिरलं, त्याला डायरेक्ट वाढला. आईला तुझ्या हे धरावे सगळ्यांना, यांना घाला पिंजरे. यांच्या आईला यांच्या हे असं सगळं झालं दादा, मी इथं आलो. काय चाललंय रोगांचं? चला या बाहेर चला. आज ओळख परेड घ्यायची, तुमची ओळख परेड. आज ओळख परेड स्वतः ACP सौरभ सर घेणार आहेत. चला बाहेर चला. तुझं नाव काय रे? साहेब बाळू पवार, कैदी नंबर 56 साहेब. बरं ठीक आहे, चल बाजूला. आणि तुझं नाव? सौरभ. आयुष, अरे मी तुला गावातच सांगितलं होतं की सुधर म्हणून. तेव्हा तू काय म्हणाला होतास, आठवते? आणि एक दिवस नाही ना तुम्हाला सिलेक्ट करायला लावला तर नाव सांगणार नाही. अरे तुझी फाईल वाचलीये मी. तुझी शिक्षा संपली की भेट मला, मी तुला नक्की मदत करेन. होय साहेब. साहेब नाही रे, सौरभ. मित्र आहे आपण, कळलं ना? सुधर आता. हो. आयुष्य परत संधी देत नाही. सुधर. हो. आयुष आपली शिक्षा भोगून पूर्ण झाल्यावर सौरभ साहेब मला माफ करा. भाईगिरी आणि दहशत करण्याच्या नादात मी तुम्हाला वाटेल तसं बोललो. तुमचं आणि वडिलांचं पण ऐकलं नाही. आता कसं जाऊ मी गावात? काय तोंड दाखवू सगळ्यांना? आता सगळं संपलंय. अरे आयुष, अंती असतं प्रारंभ. एखाद्या गोष्टीचा शेवट हीच खरी सुरुवात असते काहीतरी नवीन करण्याची. झालं गेलं ते विसरून जा आणि नव्या उमेदीने पुन्हा उभा राहा. पोलीस भरतीची तयारी कर. जागव तुझ्यातली आत्मशक्ती. जिद्दीने उभा राहा आणि खेळ उत्तुंग आभाळाला गवसणी घालणारी गरुड झेप. पाय फुटाता भुकल काट दिसल वाट तुझी.
झोपून शहरात चालत धाती गाडून टाक भीती मागून तो आधार शोधत तुझा तुझ्या हातील गोर जगाला कोणे गोर तुझा दिसून येईल तुझ्या जगाला गोर पुढे तू सोडून निराश तुझा तुला तू दे दिलास तुझा नको तुझे नमस्कार काका. अरे बाळा सौरभ, लेका डोळ्याचं पारणं फेडलंस बघ. मोठा साहेब झालायस, आई बापाचं आणि गावाचं नाव काढलंस पोरा. टीव्हीवर तुझ्या बातम्या बघत असतो म्या आणि पेपरातल्या बी बातम्या वाचत असतो. धन्यवाद काका. अहो काका, आपल्या आयुष्याची काय खबर बघ. नाव नको काढून नालायकाचं. तुझ्यासारखा एवढा चांगला मित्र होता, आम्ही बी कष्ट करून त्याला मोठा केला होता. पण त्यांनी ना तुझं ऐकलं ना आमचं. गावातल्या त्या टुकार पोरांच्या नादी लागला आणि गेला जेलात. अरे समद गाव गुन्हेगारागत बघायला लागलं आणि वाडीत टाकलं आम्हाला. जेलातून सुटल्यावर एक चिठ्ठी आलती त्याची, आता गावात आलो तर काहीतरी म्हणून येईल, नाहीतर तोंड नाही दाखवणार. 2 वर्ष झाली, काय आत्या पत्त्या काय नाही. हेच दिवस दाखवायचे होते या वयात. नाही हो काका, मी काय सांगतोय ते लक्ष देऊन ऐका. जेलमधून सुटल्यावर तो मला भेटला. मी त्याला पोलीस भरतीची तयारी करायला सांगितली आणि तीच गोड बातमी घेऊन आलोय मी. हा घ्या पेढा घ्या काका. अहो आपला आयुष पोलीस भरतीत पास झालाय, पास. काय सांगतो? हो, आयुष पोलीस भरती झाला. हो, पोलीस झालाय आयुष आपला. पण आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी. लढलो आणि जितलो भी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी. पायलट मंडळी, या जगात अशक्य असं काहीच नाही. कारण देणारी माणसं कधीही यशस्वी होत नाही आणि यशस्वी माणसं ही कधीही कारण देत नाही. कष्ट करण्याची जिद्द चिकटी असेल ना तरच माणूस घेऊ शकतो आभाळाला गवसणी घालणारी उत्तुंग गरुड झेप.